लागी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडिला. संपुष्ट हे हृदय पेटी, संपुष्ट हे हृदय पेटी, करोनी पोटी साठवू, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडिला. तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. समचरण सरोजम सांद्रनीलाबुदाभं, जगन्निहित पाणिं मंडनं मंडनाना. तरुण तुलसीमाला कंधणं कंजनेत्रं, सदय धवलहस्तं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. हो पांडुरंगा करू, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया. पंचकृपादाने, पंचकृपादाने कथेचा विस्तारू, पंचकृपादाने कथेचा विस्तारू. त्यांच्या कृपादाने, पंचकृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, त्यांच्या कृपादाने, पंचकृपादाने कथेचा विस्तारू, कथेचा विस्तारू. त्यांच्या कृपादाने, पंचकृपादाने कथेचा विस्तारू, कथेचा विस्तारू. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता, सञ्जीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना. अन्योष्यहस्तचरणश्रवणत्वगादिं, प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. ओम नमो ज्ञानेश्वराय, ओम नमो ज्ञानेश्वराय. ओम नमो ज्ञानेश्वराय, ओम नमो ज्ञानेश्वराय. करुणा
झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वारकरी संप्रदायाचा कळस असणारे जगद्गुरु जगदवंद्य संत श्रेष्ठ श्री तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा आणि संतपर प्रकरणातील संत भेटीच्या भाग्याचा अनुभव सांगणारा अभंग आहे. विठ्ठल अभंग आहे जगद्गुरु संत तुकोबरायांचा. परंतु अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा. पुण्यभूमी पावन क्षेत्र आपलं हे मोची पिंपळगाव नावाचं गाव आणि या गावामध्ये संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील ही दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आली आहे. विठ्ठल विठ्ठल ही सेवा ज्यांच्या मार्फत आमच्याकडे आली सावता परिषदेचे अध्यक्ष माननीय कल्याणरावजी आखाडे यांचे बंधू, त्यांना सगळे प्रेमाने नाना म्हणतात, आदरणीय विश्वास नाना, यांच्यामुळे ही सेवा माझ्यापर्यंत आली आणि तुमच्या सर्व मायबापांचं दर्शन झालं. आज या ठिकाणी या कीर्तनासाठी उपस्थित सर्वच परिसरातून आलेली टाळकरी भजनी मंडळी, त्यामध्ये विशेष करून ज्यांनी पहिली चाल गायली, दोघी पण संत जनाबाई आणि मीराबाई, ललिताताई आणि संजीवनीताई, दोघींनाही धन्यवाद. तसेच विनेकरी बाबा आहेत, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक. परत महाराजांचं काय नाव, आदरणीय गोरे महाराज, कोरडे महाराज, बंडू महाराज, सगळेच सर्वच टाळकरी भजनी मंडळी. आता सगळ्यांचे नावं परिचित नाहीत, परंतु सगळ्यांच्याच चरणावर नतमस्तक आणि गोड अशी मृदंगाची जे साथ करतायत, मृदंग विशारद, मृदंग अलंकार आदरणीय माऊली महाराज यांच्याही चरणावर नतमस्तक. आणि आज या ठिकाणी कीर्तनासाठी आवर्जून उपस्थित आहेत दुनकेश्वर अर्बनचे सर्वे सर्वा, नाही आहेत ना, मला कोणतरी दिसलं त्यांच्या. आणि कीर्तनाच्या शूटिंगसाठी समोर जे यूट्यूब चॅनल तुम्हाला दिसते, हे कीर्तन तुम्हाला नंतर मोबाईलवरती कधीही पाहायला मिळणार आहे, ऐकायला मिळणार आहे. यूट्यूब चॅनलचे सर्वे सर्वा
आदिनाथ गुजरदादा यांना सुद्धा धन्यवाद. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे साऊंड सिस्टीम. बघा, घरामध्ये कितीही स्वयंपाकासाठी सामान आणून दिलं, पण जर बाई सुगरण नसेल तर ते सामानाचा काहीच उपयोग नाही. जरी साऊंड बॉक्सची अशी थप्पी जरी लागली ना, पण ऑपरेटिंग नाही जमली तर काही उपयोग नाही. म्हणून सुंदर अशी ऑपरेटिंग शिवगिरी मंडप डेकोरेशन, शिवगिरी साऊंड सर्व्हिस यांनाही धन्यवाद. आणि तसेच तुम्ही या कीर्तन श्रवणासाठी आलेले सर्व श्रोते मायबाप सर्वांच्या चरणावरती नतमस्तक आणि आपल्या सेवेला सुरुवात. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा. या अभंगामध्ये जगद्गुरु संत तुकोबाराय काय सांगतात तर उजळले भाग्य आता. तुकोबाराय म्हणतात माझं परमार्थिक भाग्य आता उजळलं आणि माझ्या जीवनामध्ये जी चिंता होती ना ती चिंता आता अजिबात राहिली नाही. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. पुढे सांगतात हे कशामुळे घडलं तर संतांच्या दर्शनामुळे माझ्या जीवनामध्ये मला एक लाभ प्राप्त झाला. कोणता लाभ प्राप्त झाला तर पद्मनाभ जोडला. तो पद्मनाभ परमात्मा ज्याच्या नाभी कमलातून ज्याच्या नाभीतून कमळ निघालं तो पद्मनाभ परमात्मा मी प्राप्त केला. पुढे सांगतात काही साधकांनी तुकोबारायांना विचारलं महाराज पण तो जोडलेला परमात्मा तो प्राप्त केलेला परमात्मा तुम्ही कुठे ठेवला. त्यावेळेस तुकोबाराय सांगतात तो जोडलेला परमात्मा मी माझ्या हृदयामध्ये ठेवला. संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू. मी त्या भगवंताला माझ्या हृदयामध्ये कोंडलं. आणि देवाला जर ठेवायचं असेल तर हृदयासारखी दुसरी कुठली जागाच नाही. हृदय बंदी काना केला आता विठ्ठल कोटीला. हृदय बंदी काना केला आता विठ्ठल कोटीला. खाना केला आत विठ्ठल कोंडीला. देवाला जर कोंडायचं असेल तर हृदयाचं जेल करावं लागतं. म्हणून तुकोबाराय म्हणतात तो परमात्मा मी माझ्या हृदयामध्ये ठेवला. संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू. बरं पुढं काही साधकांनी विचारलं की तुकोबाराय ठीक आहे तो परमात्मा तुम्ही हृदयामध्ये कोंडला हृदयामध्ये ठेवला पण तुम्ही तो कुठून आणून ठेवला. त्यावर तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये सांगतात की आम्ही त्या देवाला कुठूनच आणलं नाही तो आम्हाला मुळातच प्राप्त होता. तू का म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. तो आमच्याकडे अगोदरच आहे परंतु अज्ञानामुळे आम्ही त्याला ओळखू शकलो नाही. अज्ञानामुळे आम्ही त्याला जाणू शकलो नाही. परंतु संताच्या चरणावर भाव ठेवला आणि माझ्या हृदयात असलेला परमात्मा मला सापडला. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भाव. विठ्ठल 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 बघा प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये 2 दिवस हे अत्यंत महत्त्वाचे असतात.
कोणते कोणते? एक आहे जन्माचा दिवस आणि दुसरा कोणता? लग्नाचा. कोण म्हणलं? दुसरा आहे तो मरणाचा. बरोबर आहे ना? जो जन्माला आलाय तो मरणार आहे, हा सृष्टीचा नियम आहे. उपजेते नासे नासी लेते पुनरपी दिसे, जे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये 2 दिवस हे अत्यंत महत्वाचे आहेत. एक जन्माचा आणि दुसरा मरणाचा. जन्माच्या दिवसाला आपण महत्व देतो म्हणून आपण काय साजरा करतो? वाढदिवस साजरा करतो. बरोबर आहे ना? आजकाल वाढदिवस साजरे करण्याची फॅशन भरपूर निघाल्या बघा. काही माणसं मोटरसायकलवर वाढदिवस साजरा करतात, गाडीवर केक ठेवतात. काही बहादर तर असे की तलवारीनं केक कापतात. जाऊ दे, आपल्याला तिकडे जायचं नाही, परंतु जन्माच्या दिवसाला महत्व आहे म्हणून आपण वाढदिवस साजरा करतो. आणि मरणाच्याही दिवसाला महत्व आहे म्हणून आपण काय करतो? वर्ष श्राद्ध करतो. तसं तुकोबारायांच्या जीवनामध्येही येण्याचा दिवस आहे आणि जाण्याचा दिवस आहे. वसंत पंचमी हा तुकोबारायांच्या येण्याचा दिवस आणि श्री संत तुकाराम बीज हा त्यांच्या जाण्याचा दिवस. परंतु तुकोबाराय म्हणतात की या दोन्हीही दिवसापेक्षा मी एका तिसऱ्या दिवसाला जास्त महत्व देतो. कोणता दिवस आहे तो? माघ शुद्ध दशमी पाहोनी गुरुवार. माघ शुद्ध दशमी पाहोनी गुरुवार. केला अंगीकार तुका म्हणे. माघ शुद्ध दशमी पाहोनी गुरुवारन केला अंगीकार तुका म्हणे. माघ महिन्यातला शुद्ध दशमीचा गुरुवार हा जगद्गुरु तुकोबाराय यांच्या जीवनातला अत्यंत महत्वाचा दिवस आहे असं तुकोबाराय सांगतात. बरं, काय घडलं होतं या दिवशी? नेमकं काय झालं असेल? तर तुकोबाराय सांगतात की माघ महिन्यातल्या शुद्ध दशमीच्या गुरुवारी मला एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये माझे सद्गुरू आले. बाबाजी नाव सांगितलं आणि रामकृष्ण हरीचा मंत्र दिला. उघडा मंत्र जाणा रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी हा सिद्ध मंत्र आहे बघा. जगामध्ये अनेक नाव आहेत देवाचे. विष्णू सहस्त्रनाम, गोपाल सहस्त्रनाम, परंतु रामकृष्ण हे 2 नाव कसे सांगितले? रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारी. हे नाव अगदी साजिर आहेत बघा. राम हे नाव आहे ना, हे या जीवाला रममान करण्याचं काम करतं. आणि कृष्ण नाव आहे ना, कृष्ण, हे कृष्ण नाव लिहायला कसं आहे बघा. असं क आहे आणि त्या कला खाली काय आहे? रकार दिलेला आहे. तो ककाराच्या खालचा रकार तो असा आकड्यासारखा या भवसागरामध्ये बुडालेल्या जीवाला वर आणण्याचं काम करतो बघा. पूर्वीच्या काळी महिला मंडळी पाठीमागं, पूर्वीच्या काळी विहिरीवर लोक कशानं पाणी काढायचे? पोहऱ्यानं. आणि जर पोहराच विहिरीत पडला तर कशानं काढायचे? गळ असायचा. बरोबर? त्याला असे भरपूर आकडे असायचे. तो गळ पाण्यामध्ये सोडला की ती बुडालेली वस्तू त्याला अडकून वर यायची. तसं हा कृष्ण नामाच्या ककारातला जो रकार आहे ना, या भवसागरामध्ये बुडालेल्या जीवाला वरती आणण्याचं काम करतो. म्हणून राम आणि हे कृष्ण हे नाव कसे साजिरी सांगितले. पुढे जाऊन सांगायचं झालं, जग में सुंदर है दो नाम, दो नाम, दो नाम. जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. बोलो राम 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 बोलो, श्याम श्याम श्याम. बोलो राम 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 बोलो, श्याम श्याम श्याम. राम 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 बोलो, श्याम श्याम श्याम. राम 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 बोलो, श्याम श्याम श्याम. जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. जग में सुंदर
बोलो राम 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 बोलो श्याम 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 बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम। हाँ एक कंस पापी को मारे एक दुष्ट रावण संहारे, एक कंस पापी को मारे एक दुष्ट रावण संहारे। चाहे सीता राम कहो चाहे सीता राम कहो चाहे बोलो राम बोलो राम 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 बोलो श्याम 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 बोलो राम राम बोलो श्याम 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 श्याम। म्हणूनच रामकृष्ण हे दोन नावं साजिरी सांगितली। तुकोबराय म्हणतात माझ्या स्वप्नात माझे सद्गुरू आले, रामकृष्ण हरीचा मंत्र दिला आणि पुढे काय मागितलं म्हणतात, भोजना मागती तूप पावसेरा पावसेरा पडिला विसरा स्वप्ना माझी पडिला विसरा स्वप्ना माझी। भोजन मागती तूप पावसेरा पडिला विसरा स्वप्ना माझी पडिला विसरा स्वप्ना माझी। काय मागितलं म्हणतात, पावशेर तूप मागितलं। आताच्या काळाला पावशेर तूप म्हणजे काय सोपी गोष्ट आहे का हो? किती रुपये किलो आहे तूप? 700 रुपये। मग पावशेर तुपाचा भाव किती झाला? 1.25. बघा तूप म्हणजे काय आहे तुम्हाला माहिती आहे का? तूप हे संसारातलं सार आहे, तसं परमार्थातलं सार काय आहे? चित्त। बघा जर तुम्ही लक्षात घेतलं तर तूप हे कशापासून तयार होतं? दुधापासून। पण दुधाला तुपा एवढी किंमत आहे का? नाही का? कारण तूप हे सार आहे। तसं या परमार्थातलं सार म्हणजे चित्त आहे। मग हे पावशेर म्हणजे काय हो? वेदांत शास्त्रानं या अंतकरणाचे 4 भाग केलेत। एक आहे मन, दुसरं आहे बुद्धी, तिसरं चित्त आणि चौथं आहे अहंकार। मग या 4 पैकी चौथा हिस्सा आहे तो चित्ताचा। म्हणजेच पावशेर तूप मागितलं याचाच अर्थ चित्त मागितलं। मग चित्ताला परमार्थामध्ये जास्त महत्व आहे, कारण बरेच संत सांगून गेले की चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ। तुमचं चित्त जर माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काई हे धरोनिया बाई भवातारी दातारा। माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काई हे धरोनिया भवातारी दातारा। हे माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काई धरोनिया बाहिरा भवातारी दातारा। माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी वा वा वा, असे प्रमाण पाहिजेत बघा, एकदम समर्पक आणि ते पण समेवर। काही काही वेळेस असं होतं विषय निघून जातो मग प्रमाण देतात। बघा जे कीर्तनकाराच्या पोटात आहे ना ते गायकाच्या ओठात आहे, जे गायकाच्या ओठात आहे ना ते आमच्या वादकाच्या बोटात आहे, आणि जे वादकाच्या बोटात आहे ना ते तुमच्या गावकऱ्याच्या नोटात आहे। तुम्ही जेवढ्या नोटा देताल का तसा आमचा हात पकवाजावरती पडतो। विठ्ठल विठ्ठल चला कुठपर्यंत आलतं आपलं? चित्तपर्यंत आलतं, बरोबर आहे ना? चित्त मागितलं
बघा संसारामध्ये जसं तुपाला किंमत आहे तसं परमार्थामध्ये चित्ताला किंमत आहे. जर तुम्ही इथं आता कीर्तनामध्ये बसलात महिला मंडळी, पण तुमचं चित्त जर इथं नसल तर काही उपयोग आहे का? मग तुमच्यात आणि प्रेतामध्ये काहीच फरक नाही. जवळी नाही चित्त काय मांडी येले प्रेत. मग आपल्यात आणि प्रेतामध्ये काय फरक आहे? बघा, चित्त जर परमार्थात असेल तर तुम्ही शरीरानं कुठेही असू द्या तरी तुम्हाला फळ निश्चित आहे. तुम्हाला एका उदाहरणातून पटवून देते. आमच्या गावामध्ये एक असा माणूस आहे, आता आमच्या गावचं उदाहरण घेते. आमच्या गावामध्ये एक असा माणूस आहे, तो कधी कथेकडे येत नाही, कीर्तनाकडे येत नाही, कधीच नाही. पण या वर्षी आम्ही त्याला आमच्यासोबत पंढरपूरला नेलं, कारण आमची स्वतःची दिंडी आहे, मारुती बाबा प्रसादिक दिंडी. रथाच्या पाठीमागे 3ऱ्या क्रमांकाची दिंडी आहे. आम्ही त्यांना आमच्या सोबत नेलं. म्हणलं अहो चला, जीवनात येऊन एकदा तरी पंढरपूरची वारी करा. सोबत नेलं, पण वारी पंढरपूरपर्यंत येऊस तर मी फक्त निरीक्षण केलं त्या माणसाचं. तो माणूस 2 टाइम गावाकडे फोन लावायचा. कापूस केवढा झाला, दोडके किती कॅरेट निघले, कोणत्याच आडतीत टाकले, असं सारखे फोन चालू. आणि एक आजी आमच्या गावात अशा आहेत, जशी गावातून वारीची ट्रक तिकडे निघते ना, तेव्हापासून चिंतन सुरू असतं. काय आता वारी कुठपर्यंत गेली असेल, आळंदीपासून प्रस्थान झालं असेल, आता वारी इंदापूरपर्यंत आली असेल, पंढरपूरपर्यंत आली असेल, असं त्यांचं चिंतन कुठलं चालू आहे? वारीतलं. मग तुम्ही सांगा, त्या घरी राहणाऱ्या आजी जास्त पुण्यवान आहेत का तो वारीत आलेला माणूस जास्त पुण्यवान? उत्तर द्या. तसं चित्ताचं आहे. बघा, आपलं चित्त परमार्थामध्ये पाहिजे. चित्ताला फार महत्व आहे. आणि तुमचं चित्त जर परमार्थात नसेल तर ज्ञानोबराय सांगतात, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. चित्त नाही नामी. त्रिवेणी संगम त्रिवेणी संगम चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. चित्त नाही नामी त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. म्हणून तो परमार्थ व्यर्थ आहे. बघा, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ज्ञान, अखंड मुक्ती नाम तुझे वर्णावे गुणा. अखंड मुक्ती नाम तुझे वर्णावे गुणा. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ज्ञान, अखंड मुक्ती नाम तुझे वर्णावे गुणा. अखंड मुक्ती नाम तुझे वर्णावे गुणा. म्हणून चित्ताला फार महत्व दिलंय. बघा, पण आपलं हे चित्त असे, आपलं चित्त फार विचित्र आहे. जिथं नाही तिथं लवकर लागतं, जिकडं लागायचं तिकडं लागत नाही. बरोबर आहे ना? तुम्ही सांगा बरं, तुमच्या गावात एवढेच माणसं आहेत का? हा, एवढीच लोकसंख्या आहे का गावची तुमच्या? पण कीर्तनाला नेमकी एवढेच माणसं का? इथं दुसरा काही कार्यक्रम असता का? हे पुरली नसती जागा बसायला. परमार्थाकडं आपलं चित्त लवकर लागतच नाही त्या गोष्टीकडे लवकर लागतं. बघा, आपली अवस्था कशी आहे. एखाद्याला म्हणलं ना, अहो चला कीर्तन चालू आहे, ते म्हणतात नाही नाही आपलं काम आहे का ते? अहो, देवानं हा देहच आपल्याला त्याच्यासाठी दिलाय. देवे दिला देह भजन जय हो. तोया झाला फाटा बालिकेचा. तोया झाला फाटा बालिकेचा. देव दिला देह भजन
शकत नाही. तुम्ही जेवढे माणसं आहेत ना, जेवढे श्रोते आहेत, आपल्यासाठी तेवढेच पुरेसे. जास्त गर्दी नसावी, दर्दी श्रोते असावे. कसे? दर्दी. म्हणून जास्त गर्दी नको, बस एवढेच. आणि इथं तुम्ही जे सगळे आलात ना, स्वतःला भाग्यवान समजायचं. कारण हा सत्संग कोणालाही आयऱ्या गैऱ्याला ऐकाय भेटत नाही, त्याच्यासाठी भाग्य लागतं. तुकोबरे म्हणतात, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा त्या विठ्ठले कृपा केली. किंवा श्रीमद भागवत कथेतला श्लोक आहे, भाग्योदयेन बहुजन्म संवर्जितेन सत्संग मंच लभते पुरुषो यदावय अज्ञान हेतुकृत मोह मदांधकारम नाशम विदायही तदोदयते विवेका. हा सत्संग फार मोठ्या भाग्यानं प्राप्त होतो. अनंत जन्मीचे सुकृत पदारी, अनंत जन्मीचे सुकृत पदारी. सुकृत पदरी. अनेक जन्माचं पुण्य लागतं, तेव्हा हा सत्संग माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त होत असतो. म्हणून आलेल्या श्रोत्यांनी स्वतःला काय समजायचं? भाग्यवान. बघा, आमच्या गावामध्ये एक आजीबाई आहेत. त्यांना मी एके दिवशी म्हणलं, आजी गावात कथा सुरू आहे, चला कथेला. त्या म्हणल्या, आता ऐकायला येत नाही कानानं, तिथं येऊन तरी काय करू? बरं म्हणलं ठीक आहे. दुसऱ्या दिवशी 2 बायांचे भांडणं लागले बघा रस्त्याला. आजीबाई जेवण करत होत्या, ताट घेऊन रस्त्याला आल्या. मी म्हणलं, आजी तुम्ही काल कथेला चला म्हणलं तर ऐकायला येत नाही म्हणल्या, आणि आज इकडं रस्त्याला ताट घेऊन. आजी म्हणल्या, कथेचं काय यावर्षी नाही पुढच्या वर्षी ऐकायला मिळेल. अहो हे का पुन्हा पुन्हा ऐकाय भेटतं का? आपलं असं आहे. म्हणून माणसाचं चित्त नेहमी कुठं पाहिजे? परमार्थामध्ये. तुकोबराय म्हणतात, ते चित्त माझ्या सद्गुरूंनी मला मागितलं, ते चित्त मी संतांच्या चरणावरती ठेवलं, आणि माझ्या हृदयामध्ये असलेला परमात्मा मला सापडला, आणि माझं भाग्य उजळलं. हे अभंगाचं प्रथम. उजळले भाग्य आता,
सद्गुरूंच्या चरणावर ठेवलं, माझ्या हृदयात असलेला परमात्मा मला प्राप्त झाला आणि माझं भाग्य उजळलं. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली. बघा आता आपण थोडा एका शब्दाचा विचार करू. काय म्हटले तुकोबराय? उजळले भाग्य आता. महिला मंडळी आपापसात बोलू नका पाठीमागा, इकडं लक्ष असू द्या. सगळ्यांचं लक्ष इकडं असलं पाहिजे. पाठीमागून कोण आलंय कोण गेलं याच्याकडे बघायचं नाही. तुकाराम महाराज म्हणतात उजळले भाग्य आता. आता उजळणं या शब्दाचा अर्थ काय? फेअर अँड लवली लावून उजळणं. उजळणं कशाला म्हणतात? एखाद्या वस्तूला चकाकी आणण्यासाठी केलेली प्रक्रिया म्हणजे उजळणं. पुढे सांगितलं भाग्य. भाग्य कशाला म्हणतात? बघा भाग्य प्रत्येकाचं वेगळं वेगळं आहे. परमार्थ करणाऱ्या माणसाचं भाग्य वेगळं, संसारिकाचं भाग्य वेगळं. तुमचं आमचं भाग्य. आपण भाग्यवान कोणाला म्हणतो? एखाद्याकडे भरपूर पैसा आला आपण त्याला काय म्हणतो? भाग्यवान. एखाद्याचा मुलगा कर्तबगार निघाला आपण त्याला काय म्हणतो? भाग्यवान. एखाद्याला चांगली पत्नी मिळाली आपण त्याला भाग्यवान म्हणतो. अहो संसारात आपण कशाला भाग्यवान म्हणू काही सांगताच येत नाही. एका माणसाच्या बकरीला 3 बोकडे झाले, लोक त्याला भाग्यवान म्हणतात. म्हणजे संसारात भाग्याची व्याख्या आपण कशाची करतो. परंतु संसारिकाचं भाग्य वेगळं आणि परमार्थ करणाऱ्या माणसाचं भाग्य वेगळं. आता तुकोबरायांचं भाग्य काय हो? तुकोबराय म्हणतात हे धन पुत्र दारा म्हणजे पत्नी, धन मुलं बाळ बायका भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा, भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा. निकटवास बरा संत पायी, निकटवास खरा संत पायी. भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा, भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा, निकटवास बरा संत पायी, निकटवास बरा संत पायी. भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा, निकटवास खरा संत पायी. भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा, निकटवास बरा संत पायी. भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा, भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा. निकटवास खरा संत पायी, निकटवास खरा संत पायी. भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा, भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा, निकटवास बरा संत पायी, निकटवास बरा संत पायी. भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा, निकट वास बरा संतापायी. तुकोबराय म्हणतात मी हे धन दौलत याला भाग्य म्हणत नाही, तर कशाला भाग्य म्हणतात? नेहमी संताच्या चरणाची सेवा करायला मिळणं किंवा संताची संगती होणं मी याला भाग्य समजतो. आणखी कशाला भाग्य म्हणतात तो? हा मनुष्य देह सुद्धा भाग्यानंच मिळालाय. बरोबर आहे की नाही? हा माणसाचा जन्म आपल्याला मिळालाय हा अगदी भाग्य नाही. जसं आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा तसा हा मनुष्य देह आपल्याला प्राप्त झालाय. परंतु हा इतका अनमोल नरदेह माणसाला प्राप्त होऊ नये या जीवनाचं सार्थक माणसाला समजलं पाहिजे. या जीवनाची सार्थकता कशात आहे हे समजलं पाहिजे. कारण हे जीवन म्हणजे एक चंदनाची बाग आहे. कशाची? चंदनाची. बघा एक लोहार होता. लोहाराचा काय धंदा आहे?
फुलं विकायचा. मग लोहाराचं काय काम आहे? बघा, एक लोहार होता, त्याचा व्यवसाय होता. तो जंगलामध्ये जायचा, तिथून लाकडं तोडून आणायचा आणि ते लाकडं वाळून पुन्हा त्याचे कोळसे बनवायचा आणि ते कोळसे विकायचा. असं त्याचा रोजचा दिनक्रम. आणि त्यातून जे पैसे मिळतील ते पैशातून तो त्याचा काय करायचा? उदरनिर्वाह करायचा. एकदा असं झालं, तो लोहार जंगलामध्ये लाकडं आणण्यासाठी गेला आणि त्याच जंगलामध्ये त्या राज्याचा राजा शिकारीसाठी आला होता. आता त्या राजानं एका झाडावरती पक्षी पाहिला, आपला धनुष्याला बाण लावला आणि त्याची नजर त्या पक्षाकडे होती. परंतु एवढ्यामध्ये जवळच एका बिळातून एक साप निघाला, भला मोठा साप. आणि तो राजाकडे येतो हे लोहारानं बघितलं. तो लोहार धावत आला, राजाला ढकलून दिलं. आता राजाही खाली पडला आणि लोहारही खाली पडला. पण ज्या वेळेस राजानं हे उठून बघितलं ना, तर भला मोठा साप त्या ठिकाणी दिसला. आणि मग राजाच्या लक्षात आलं की अरे, आज माझा जीव या लोहारामुळं वाचलाय. म्हणून राजानं त्या लोहाराला बक्षीस म्हणून एक चंदनाची 5 एकरची बाग दिली. आता चंदन किती माग हे कोणाला सांगायची गरज नाही, चंदनाची किंमत किती आहे, बरोबर आहे की नाही? मग त्या राजानं त्या लोहाराला 5 एकर चंदनाची बाग दिली. मग असा बराच काळमध्ये निघून गेला. मग त्या राजाला वाटलं की चला, लोहाराचं नेमकं काय चाललंय बघू, बरेच दिवस झालं भेट नाही. नेमकं त्यानं त्या चंदनाची बाग दिली. मग त्या पैशाचं नेमकं काय केलंय? बंगला बांधलाय का गाडी घेतली? कारण पैसा आल्यावर माणूस याच्या पलीकडे काही करीत नाही बघा. एक तर बंगला बांधतो, नाही तर गाडी घेतो, बस. मग राजा त्या लोहाराकडे गेला आणि जाऊन बघितलं तर त्या लोहाराची झोपडी होती तशीच आहे. राजानं विचारलं, अरे, मी तुला 5 एकर चंदनाची बाग दिली आणि तुझी परिस्थिती अजून आहे तशीच आहे, नेमकं तुझं काय चाललंय? त्या लोहारानं सांगितलं, राजे साहेब, पहिल्यापेक्षा मी आता एवढा आनंदात आहे की पूर्वी मला लाकडं आणण्यासाठी लांब जंगलामध्ये जावं लागायचं, तिथून लाकडं तोडून घरी आणावं लागायचे. आता कुठंच जात नाही म्हणला, इथलेच लाकडं तोडतो, इथंच कोळशे बनवतो, बाजारात विकायला नेतो. तसं आपण ही चंदनाची बाग आहे, पण काही खाऊन काही पिऊन याचा कोळसा केलाय मायबाप. म्हणून हा मनुष्य जन्म सुद्धा भाग्यानं प्राप्त झालेला आहे. याची सार्थकता काही खाण्यामध्ये काही पिण्यामध्ये नाही. म्हणून संत कबीरदास सुंदर सांगतात, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको खो दिया रे, जिसे पाना था उसको खो दिया। अमृत छोड़ा पीता है शराब रे, भगवान के नाम से मुँह मोड़ लिया हो, भगवान के नाम से मुँह मोड़ लिया, क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया। ओ जिसे पाना था उसको खो दिया रे, जिसे पाना था उसको खो दिया, उसको तो खो दिया रे. कबीरदास सांगतात की अरे, जीवन व्यर्थ घालू नका, हे जीवन एकदाच माणसाला मिळतं. म्हणून या जीवनात येऊन या जीवनाची सार्थकता कळाली पाहिजे. म्हणून भाग्य तुकोबराय म्हणतात, उजळले भाग्य आता. आता पुढे आता शब्द आला बघा. आता शब्द कधी येतो?
कारण तुकाराम महाराजांचाच एक दुसरा अभंग आहे. त्या अभंगात तुकोबाराय सांगतात की देवा आतापर्यंत माझं मन इकडं तिकडं धावत होतं, पण आता तुमचे चरण पाहिले, आता माझं मन आता कोटी धावे मना, आता कोटी धावे मना, कोटी धावे मना, आता कोटी धावे मना, आता कोटी धावे मना, आता कोटी धावे मना, तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया, भाग गेला शिव गेला, भाग गेला शिन गेला, तुमचे तुमचे चरण देखलिया, भाग गेला सीन गेला, भाग गेला. बसलेले टाळ्या वाजवितान बरं का, वाजू नका. अहो विठ्ठल विठ्ठल हा गजर खरं तर श्रोत्यांनीच वाजवायचा असतो, माहित आहे का? श्रोत्यांनीच टाळी वाजवायची असते. हे फक्त टाळकऱ्यांनाच गुत्त दिलेलं नाही. टाळी का वाजवायची माहिती आहे भजनात? बघा तुम्ही धान्य पोत्यामध्ये समजा धान्य भरायला, ज्वारी बाजरी काही असो, आणि त्या पोत्याला जर तुम्ही हलवलं नाही तर काय होतं? पोतं रिकामं राहण्याची शक्यता असते, बरोबर आहे ना? म्हणून थोड्या थोड्या वेळाला ती पोतं काय करतात? हलवतात. पण काही पोते असे ते हलतच नाहीत. टाळी वाजवली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल भजन चालू झालं की तुम्ही टाळी वाजवायची. विठ्ठल 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 विठ्ठल. उजळले भाग्य आता. आतापर्यंत आपण आलो होतो, बरोबर आहे ना? आता आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखलिया. बघा एक मुद्दा पूर्ण झाला आणि दुसरा मुद्दा ज्यावेळेस सांगायचा असतो ना, त्यावेळेस आपण आता या शब्दाचा वापर करतो. हे सांगूनही नाही समजलं तर तुम्हाला एक व्यवहारातलं उदाहरण देते. बघा समजा दोघांचं पती पत्नीचं भांडण झालं, चांगलं कडाक्याचं भांडण. आता त्या पतीनं जे बोलायचं नाही ते बोलून घेतलं, हिनं ऐकलं, आपलं बिचारीनं ऐकून घेतलं. पण माणसाची ऐकून घेण्याची एक काय असते, कॅपॅसिटी असते. मग लय जास्त डोक्यावरून पाणी चाललं, मग त्या बायकोनं एकच शब्द वापरला, कोणता? आता बस झालं. काय म्हणली ती? आता बस झालं. आणि मग एकदा का बाईनं बोलायला सुरुवात केली ना, मग माणसानं फक्त श्रवण भक्तीचा आनंद घ्यायचा. मग इथं आता शब्द वापरला. उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली. बघा आता चिंता, चिंता ही प्रत्येकाला आहे. चिंता तुम्हाला आहे, चिंता आम्हाला आहे, बरोबर आहे ना? फक्त माणसाला वाटतं की नाही नाही बाबा श्रीमंताचं बरं आहे, पण काही नाही. श्रीमंताचं सारखंच आहे, गरिबाचंही सारखंच आहे. पिंजरा सोन्याचा असला तरी बंधनच आहे, आणि लोखंडाचा असला तरी बंधनच आहे ना? का असं होतं का कधी? दोन पोपट आहेत, एकाला सोन्याच्या पिंजऱ्यात ठेवलंय आणि दुसऱ्या पोपटाला लोखंडाच्या पिंजऱ्यात ठेवलंय. आणि तो सोन्याच्या पिंजऱ्यातला पोपट त्या दुसऱ्या पोपटाला चिडवतोय, अरे काय खरंय तुझं? अरे बघ मी सोन्याच्या पिंजऱ्यात आहे. अरे दादा, सोन्याच्या जरी पिंजऱ्यात असला तरी शेवटी बंधन आहे, तू स्वतंत्र नाही. तसं प्रत्येकाचं सारखं आहे. तुम्हाला वाटतंय आमचं बरं आहे ना, आम्हाला वाटतंय तुमचं बरं आहे, पण सगळ्यांचं सारखं आहे. प्रत्येकाला चिंता आहे. चिंता परमार्थिकाला सुद्धा आहे आणि चिंता संसारिकाला सुद्धा आहे. परंतु चिंतेमध्ये फरक आहे. बघा कसा फरक आहे. संसारिकाला कोणती चिंता आहे? माणूस जी नाही ती चिंता करतो, ज्याची करायची नाही त्याची चिंता करतो. ज्याला गुंठा जमीन नाही ना त्याला पावसाची फार चिंता असते. तुम्ही जर बघितलं पशु पक्ष्यामध्ये, प्राणी पक्षी अजिबात कशाची चिंता करत नाहीत.
तुम्ही जर म्हशीला 2 पेंड्या टाकल्या, म्हशीला वैरण टाकली तुम्ही, तर ती म्हैस असा कधी विचार करत नाही की बाबा उद्या मला गावाला जाणार आहे, आज आपण अर्धीच खाऊ आणि अर्धी उद्यासाठी ठेवू, असं अजिबात म्हणत नाही. म्हणून नाही त्या गोष्टीची चिंता माणसानं कधीच करायची नाही. आणि चिंतेचा उगम कुठून होतो माहीत आहे? इच्छेपासून. माणसाची जोपर्यंत इच्छा संपत नाही ना, तोपर्यंत चिंता कधीच संपत नाही. माणसाजवळ मोबाईल आला की माणसाला वाटतं अरे नाही नाही आता गाडी पाहिजे, गाडी मिळाली की वाटतं नाही नाही आता 4 व्हीलर पाहिजे. बरं इकून तिकून 4 व्हीलर मिळाली, एखाद्यानं स्विफ्ट डिझायर घेतली, पण शेजाऱ्यानं जर इनोवा घेतली ना की पुन्हा याला वाटतं नाही नाही आपल्यालाही तशी पाहिजे. म्हणून जोपर्यंत चिंता संपत नाही, इच्छा संपत नाही, तोपर्यंत चिंता माणसाची कधीच संपणार नाही. कारण संसारामध्ये अनेक वस्तू आहेत, परंतु परमार्थामध्ये मात्र तसं नाही. परमार्थात एकच वस्तू, कोणती? ती म्हणजे तो परमपिता परमेश्वर. एकदा का तो भेटला की माणसाची चिंताच वारते. तुकोबराय म्हणतात अवघी चिंता वारली, माझी चिंता वारली म्हणतात. बरं वारली हा शब्द का वापरला? चिंता निघून गेली म्हणू शकत होते, चिंता पळाली म्हणू शकत होते, बरोबर आहे की नाही? मग चिंता वारली हा वारली शब्द का वापरला? कारण तुकाराम महाराजाला माहित आहे की निघून गेलेली 8 दिवसात परत येऊ शकते, रुसून गेलेली 8 दिवसात परत येते. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. काही हसले काही नाही हसले, पण मी चिंतेविषयी बोलते बरं का. बघा निघून गेलेली चिंता पुन्हा येण्याची शक्यता असते, पण वारली म्हटलं की पुन्हा उद्भवण्याचा प्रश्नच नाही. विठाला 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 ईश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, विठाला 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 विठाला. बघा माणसाची इच्छा जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत चिंता कधीच संपत नाही. एका गावामध्ये एक साधू महाराज आले बरं का. साधू महाराज गावामध्ये आले आणि असं मारुतीचा एक पार होता, त्या पारावर बसले. अनेक लोक त्यांच्याकडे जायचे, आपली आपली समस्या मांडायचे. आणि एके दिवशी त्याच गावचा एक श्रीमंत माणूस, इतका श्रीमंत की त्याची संपत्ती कुठं कुठे त्याची त्यालाच माहीत नाही, एवढा श्रीमंत, आणि त्या साधू महाराजांकडे गेला. बरं तुम्ही सांगा, एवढा श्रीमंत माणूस त्या महाराजांकडे जाऊन त्यानं कशाची मागणी केली असेल? काय मागितलं असेल मागून मागून? त्यानं महाराजांना सांगितलं, महाराज मला आणखी याच्यापेक्षा पैसे मिळण्यासाठी, मी याच्यापेक्षा श्रीमंत होण्यासाठी मी काय करू मला सांगा. आता महाराजांनी ओळखून घेतलं की हे गिराईक कोणत्या कॅटेगरीतले. मग महाराजांनी त्याला सांगितलं, हे बघ घरी परत जा आणि तुझ्या अंगणामध्ये जेवढे काही खडे आहेत ना, दगड जेवढे खडे तेवढे वेचून आण. तू जेवढे खडे माझ्याकडे आणशील ना तेवढे मी तुला काय बनवून देतो? हिरे. तेवढे हिरे बनवून देतो. पण त्याला सांगितलं, हे बघ लवकर परत ये, वेळ लावू नको, मी फक्त किती दिवस आहे इथं? 7 दिवस. आता हा घरी गेला, एक टोपलं घेतलं आणि अंगणातले खडे वेचायला लागला. एक टोपलं गच्च भरलं, डोक्यावर घेतलं आणि साधू महाराजाकडे निघणार एवढ्यामध्ये त्याच्या डोक्यामध्ये विचार आला, काय? जेवढे खडे तेवढे हिरे. म्हणला नाही नाही, एक टोपलं नेऊन नाही भागणार, अजून यायचे म्हणला. असं करत करत पोते भरले, पोते, आणि ते पोते घेऊन ज्या वेळेस साधू महाराजांकडे आला, पाहिलं तर साधू महाराजही नाहीत आणि हिरेही नाहीत. म्हणून जोपर्यंत तुमची इच्छा संसारातली संपत नाही ना, सर्व सुखाची आशा जन्म गेला, सुखाची आशा जन्म गेला, नाही गेलो, हिंडता दिशा सुन पावला, माया रे
नेनती कोणी माझे सोयीत नेनती कोणी आशा जन्म गेला एक मुक्ती यज्ञ नाही केला या वेष्टीला सर्व सुखाची आशा जन्म गेला जनेक मुक्ती यज्ञ नाही केला सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक यत्न मुक्ती यत्न नाही केला हिंडता दिशा क्षीण पावला माया वेष्टीला जीव माझा. अहो आयुष्य जातं माणसाचं या संसारामध्ये पण सुख मिळत नाही. तुम्ही सांगा अहो जे मार्केटच दुःखाचं आहे त्या मार्केटमध्ये सुख कुठून मिळणार. तुम्ही कापड दुकानावर गेले आणि अर्धा किलो साखर मागायले जमन का नाही. अहो अनेक संतांनी सांगितले संसार दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोटे सुखाचा विचार नाही कोटे सुखाचा विचार नाही कोटे बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही सुखाचा विचार नाही कोटे सुखाचा विचार नाही म्हणून तुम्ही जेवढी या संसारामध्ये आसक्ती धराल ना तेवढी तुमची चिंता काय होणार आहे वाढणार आहे. बघा ही संसारिकाची चिंता झाली पण तुकोबरायांना कशाची चिंता कै मी उद्धार पावेला काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. काय म्हणतात तुकोबराय कै मी उद्धार पावेल माझा उद्धार कधी होईल कै मी उद्धार पावेल काय कृपा करील नारायण माझ्यावरती भगवंताची कृपा कधी होईल असं तुकोबराय म्हणतात. म्हणजे हे परमार्थिकाचं काय भाग्य आहे. बघा तुकोबराय म्हणतात की माझ्या जीवनामध्ये आता जी चिंता होती ना ती चिंता अजिबात राहिली नाही. का राहिली नाही तर संताच्या चरणावरती भाव ठेवला आणि माझ्या हृदयात असणारा परमात्मा मला प्राप्त झाला. बघा भाव अत्यंत महत्त्वाचा आहे. परमार्थामध्ये भाव हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तुम्ही संतांच्या चरणावर भाव ठेवल्याशिवाय तुम्हाला देवाची प्राप्ती होणार नाही. हरी प्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय किंवा संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. म्हणून या जीवाची आणि देवाची भेट घालून देणारे मध्यस्थी म्हणजे कोण आहे संत. बघा प्रत्येक गोष्टीला मध्यस्थी लागतो. बाबा म्हशीचा सौदा करायचा असला तरी मध्यस्थी लागतो का नाही बरोबर आहे ना. तुम्हाला काही घ्यायचं असलं तरी मध्यस्थी माणूस लागतो. आणखी सोपं उदाहरण द्यायचं झालं तर लग्न जमवायला लागतो का नाही मध्यस्थी. मध्यस्थी माणसाशिवाय लग्न नाही जमत. बघा तो माणूस मुलीकडच्याला येऊन सांगत असतो अहो मुलगा एवढा सुंदर आहे अहो जसं काही राजकुमार आहे आमक्या आमक्या कंपनीत ड्युटी करतो इतका इतका पगार आहे आणि एवढा सज्जन आहे की सुपारीचं खांड सुद्धा खात नाही बाकी सगळंच जमतं. आणि तोच माणूस इकडं मुलाकडे येऊन काय सांगतो माहित आहे अहो एवढी मुलगी सुंदर आहे एवढी सुलक्षणी आहे साक्षात लक्ष्मीच जणू. मग ती इकडं आल्यावर कडक लक्ष्मी का होईना. पण हे काय असतं ही मध्यस्थी असते. तसं या जीवाच्या व्यथा देवाला सांगून आणि देवाच्या कथा या जीवाला सांगून देवाचं आणि जीवाचं मिलन करून देणारे मध्यस्थी म्हणजे संत आहेत. तसं तुकोबराय म्हणतात की मी संताच्या चरणावर भाव ठेवला आणि माझ्या हृदयामध्ये असलेला परमात्मा मला सापडला. भाव धरणीया वाचे ज्ञानेश्वरी भाव धरणीया
म्हणतात की मी संतांच्या चरणावर भाव ठेवला आणि माझ्या हृदयातला परमात्मा मला प्राप्त झाला. बरं, पुढं काही साधकांनी विचारलं, तुकोबर आहे, ठीक आहे, पण तो परमात्मा तुम्ही कुठे ठेवला? त्यावर तुकोबर आहे म्हणतात, तो परमात्मा मी माझ्या हृदयामध्ये ठेवला. देवाला आणखी कोणी कोणी हृदयात ठेवलं? संत शिरोमणी सावता महाराज. सावता महाराजांनीही देवाला आपल्या हृदयामध्ये ठेवलं. बघा, सावता महाराज नेहमी पंढरपूरला जायचे. एकदा पंढरपूरला गेले, चंद्रभागेचं स्नान केलं, भगवंताचं दर्शन घेतलं, वाळवंटामध्ये नामदेव महाराजांचं कीर्तन ऐकलं, ज्ञानेश्वर महाराजांचं प्रवचन ऐकलं आणि सावता महाराजांनी प्रपंच आणि परमार्थ या दोन गोष्टीवर चांगला विचार केला. आणि त्यांना एक कळून चुकलं की अरे, परमार्थ करण्यासाठी प्रपंच सोडण्याची गरज नाही. आणि कुठल्याच संतांना सांगितलं नाही की तुम्ही संसार सोडून द्या आणि परमार्थ करा, असं कोणत्याच संतांनी सांगितलं नाही. काय म्हणतात तुकोबर आहे, ठाईच बैसोनी करा एक चिंतन, आवडे आनंद आळ बाबा. म्हणून संसार सोडण्याची गरज नाही, हे सावता महाराजांच्या पक्क लक्षात आलं. आणि आता सावता महाराज आपल्या शेतामध्ये काम करत असतानाच त्या भगवंताचं स्मरण करायचे, त्या पंढरीश परमात्म्याला आळवायचे. आणि सावता महाराजांना आपल्या शेतामध्ये डोलणारं जे पीक आहे ना, असं वाटायचं जणू हे भजनाच्या तालावरती नाचतंय. आणि अचानक सावता महाराजांना एक अभंग स्फुरला. तो अभंग असा आहे, हा कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, भाजी कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. कांदा मुळा भाजी मध्येच विठ्ठलाचं स्वरूप पाहणारे संत सावता महाराज, त्यांनी अगदी परमार्थासारखाच प्रपंचही केला. एके दिवशी सावता महाराज मोठ चालवत होते, मोठ. परंतु आज सावता महाराजांचं तोंड मात्र कसं आहे, बंद आहे. मुखामध्ये कुठलं नामस्मरण नाही. त्या मोठेला पहिलं काय असायचं, एक नाडा म्हणायचं का त्याला, त्याच्यावरती सावता महाराज बसलेले आहेत. परंतु आज अभंग मुखातून निघत नाहीत, परंतु चेहऱ्यावर एक प्रकारचा काय आहे, आनंद आहे. चेहऱ्यावरती एक प्रकारचा उल्हास आहे. आणि इतक्यामध्ये समोरच्या एका लिंबाच्या झाडावर फांदीवर बसून एक कावळा काय करू लागला, ओरडू लागला. आणि पूर्वीच्या काळामध्ये कावळा ओरडला की काय म्हणायचे, शकून म्हणायचे. याचं वर्णन नामदेव महाराजांनी एका अभंगामध्ये केलंय. पैल तोगे काऊ कोकत आहे, शकून गे माये सांगत आहे. म्हणून कावळा ओरडणं हे काय आहे, शकून आहे. सावता महाराज त्या कावळ्याचा आवाज ऐकत होते. इतक्यामध्ये झप झप असा पावलांचा आवाज आला आणि कोणीतरी एक वाटसरू तिथून जाऊ लागला. तो वाटसरू वाकडी वाट करून सावता महाराजांकडे आला आणि काय म्हणतो, अरे सावतोबा, मला फार तहान लागली आहे, मला पाणी प्यायचं. सावता महाराज म्हणले या ना. सावता महाराजांनी ज्या वेळेस त्या वाटसरूला पाणी ओंजळीमध्ये ओतलं, ते पाणी ओतत असताना ते खाली वाहणाऱ्या दांडामध्ये त्या वाटसरूचं प्रतिबिंब सावता महाराजांना दिसलं. पण ते कसं दिसलं, डोक्यावर मोर मुकुट परिधान केलेलं आहे, अंगावरती पिवळा पितांबर आहे,
गळ्यामध्ये वैजंती माळा आहे, अगदी शंख चक्र गदाधारी ते पंढरपूरचं परब्रह्म सावता महाराजांना त्या पाण्यामध्ये दिसलं आणि अचानक दचकले सावता महाराज. भगवंताचे चरण पकडले. भगवंताने सावता महाराजांना हृदयाशी लावलं आणि ज्या एकमेकांचा संवाद चालू झाला. परंतु सावता महाराजांना देव म्हणतात, सावतोबा आता जास्त वेळ घालू नको, बोलण्यामध्ये जास्त वेळ घालू नको. माझ्या पाठीमागं 2 चोर लागले, जर ते आले ना तर मला इथून पकडून नेतील, म्हणून काय कर, मला पटकन कुठंतरी लपव. सावता महाराज म्हणतात, देवा अहो तुम्हाला लपवणं म्हणजे पिंजऱ्यामध्ये वारा कोंडल्यासारखं. अहो पिंजऱ्यामध्ये वारा कुठं राहतो का? तसं तुम्हाला मी कसं काय कोंडणार? देवानं सांगितलं, सावतोबा अध्यात्माची भाषा दूर ठेव आणि पटकन मला काय कर, लपव. आता देवाचा फारच आग्रह होता. लगेच सावता महाराजांनी क्षणाचाही विलंब न लावता आपल्या हातामध्ये जो विळा होता ना, तो विळा काढला, आपलं हृदय फाडलं आणि देवाला हृदयामध्ये कोंडलं. ह्यालाच म्हणतात संपुष्ट हे हृदय पेटीन करोनी पोटी साठवू. याचं वर्णन नामदेव महाराज करतात. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. साठविला दाता त्रिलोकाचा, साठविला दाता त्रिलोकाचा. सावता सागर प्रेमाचे आगर. सावता सागर प्रेमाचे आगर. सावता नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला, वंश उद्धरिला माळी यांचा. म्हणून संत सावता महाराजांनी सुद्धा देवाला हृदयामध्ये कोंडलं. आणखी कुणी कुणी देवाला हृदयात कोंडलं? ज्ञानी नाम अग्रगण्यम असणारे, बुद्धिमताम वरिष्ठम असणारे हनुमंतजी. हनुमंतरायांनी सुद्धा देवाला हृदयात कोंडलं. प्रभू रामचंद्र आणि सीतामय्या यांना हनुमंतरायांनी काय केलं? आपल्या हृदयाच्या बंदिस्त केलं. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. म्हणून अनेक असे भक्त आहेत की ज्यांनी देवाला हृदयामध्ये कोंडलं. जगद्गुरु संत तुकोबाराय सांगतात की मी सुद्धा देवाला कुठे ठेवलं? माझ्या हृदयात ठेवलं. संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू. बरं पुढं साधकांनी विचारलं, तुकोबाराय ठीक आहे तुम्ही देवाला हृदयात ठेवलं, पण तुम्ही त्या देवाला कुठून आणलं? तुकाराम महाराज म्हणतात, कुठूनच आणलं नाही, तो आमच्याकडं पूर्वीचाच ठेवाय, परंतु अज्ञानामुळे आम्ही त्या देवाला ओळखू शकलो नाही. परंतु संताच्या चरणावर भाव ठेवला आणि हृदयात असलेला परमात्मा सापडला. म्हणून भाव इतका महत्वाचा आहे, अत्यंत महत्वाचा आहे. जर भाव हृदयामध्ये असेल ना, तर तुमच्या समोर दगड जरी असेल तरी भक्त दगडामध्ये देव पाहतात, आणि ज्याचा भावच नाही ना ते देवात सुद्धा दगड पाहतात. उदाहरण द्यायचं झालं तर श्रीमद भागवत कथेतला प्रसंग आहे. ज्यावेळी भगवान श्रीकृष्णाला घेऊन यशोदा मैया आपल्या अंगणात बसलेली आहे, एवढ्यामध्ये एक तृणावर्त नावाचा दैत्य कंसाने पाठवला. कशासाठी? भगवंताला मारण्यासाठी. तोही वाळवटीच्या रूपामध्ये, भवंडरच्या रूपामध्ये तो तृणावर्त नावाचा दैत्य आला.
आणि भगवंताला घेऊन आकाशामध्ये उडाला. पाहता पाहता सगळीकडं धूळ पसरली, काहीच दिसायला तयार नाही. मोठे मोठे झाडं कोलमडून पडायला लागली. सगळ्या ब्रजमंडलमध्ये जिकडं तिकडं धूळ पसरली. आणि ज्या वेळेस तो तृणाव्रत उंच गेला देवाला घेऊन, भगवंताने सुद्धा त्या वृंदावनातले सगळे गल्ली मोहल्ले सगळं बघून घेतलं. आणि ज्या वेळेस विश्वभार घेतला, आपलं वजन वाढवलं आणि त्या तृणाव्रताला खाली घेऊन आले ना, तो तृणाव्रत काय विचार करू लागला माहित आहे? तो तृणाव्रत म्हणू लागला, अरे मैंने कही नंद का लाला समझ के नंद भवन का काला पत्थर तो नाही उठाला या. देव म्हणतात, काय मूर्ख आहे हा तृणाव्रत. अरे माझे भक्त माझ्या दगडामध्ये मला पाहतात आणि हा माझ्या दगड पाहतोय. कशामुळे? भाव नव्हता. म्हणून भाव हा अत्यंत महत्वाचा आहे आणि संताची संगती ही त्याच्यापेक्षाही महत्वाची आहे. बघा, संताची संगती ही प्रत्येकाला आवश्यक आहे. जडालाही आवश्यक आहे, देवालाही आवश्यक आहे आणि संतांना सुद्धा आवश्यक आहे. तुम्ही म्हणताल आता संताची संगती जडाला कसं काय आवश्यक? जड म्हणजे काय माहिती आहे? जड म्हणजे वजनानं जड नाही बरं का. जड म्हणजे निर्जीव वस्तू कुठली असू द्या ती, दगड माती, थोडक्यात हे माईक धरा नाही, माईक हे काय आहे? जड वस्तू, याच्यामध्ये कुठली चेतना नाही. तुम्ही म्हणताल याला काय गरज आहे हो संताच्या संगतीची? एका उदाहरणातून पटवून देते. इथं बसलेल्यापैकी आळंदीला कोण कोण गेलं? हात वर घ्या. आळंदीला कुणीच गेलं नाही? मग हात वर घ्या ना. इथं काय परीक्षा थोडीच द्यायची. तुम्ही आळंदीला गेल्यावर संत ज्ञानेश्वर महाराजांनी जी भिंत चालवली, ती भिंत बघितली? हा, बघितली का? बघा, भिंत ही कशी आहे? निर्जीव आहे, म्हणजे ती जड आहे. पण ज्या भिंतीला संत ज्ञानेश्वर महाराजांचा स्पर्श झाला, त्या भिंतीला सुद्धा देवत्व प्राप्त झाला. हा संताचा महिमा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. वाम मार्गाला चाललेला समाज, परमार्थापासून दूर चाललेला समाज, याला दिशा दाखवण्याचं काम संत करतात. जाग करतात वेळोवेळी. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, सुखवी व्यथा जन्माच्या धन तारा पुत्र जन, धन जन्माचा म्हणून संताची संगती ही जीवाला सुद्धा आवश्यक आहे. कारण संताची संगती हा परमार्थ, याची आज सध्याच्या काळाला जास्त आवश्यकता आहे. आज हे इकडे तरुण बसलेत ना, खरंच अभिमान वाटतो. असे मुलं जर कीर्तनात बसले ना, ही अभिमानाची गोष्ट आहे. कारण परमार्थ हा म्हातारपणीच करावा हे डोक्यातून काढून टाका. संतांचे अनेक प्रमाण आहेत. तरणा भाग्यवंता, तरणा भाग्यवंत, नटे हारी कीर्तनात, तरणा भाग्यवंता, तरणा भाग्यवंत. हे संत विचार हे अशा मुलांच्या कानावर पडणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण आता ही जी मंडळी दिसतात, कारण हे जास्त दिवसाचे सोबती नाहीत. कारण ह्यांनी आता आयुष्यामध्ये परमार्थ करून घेतला, पण ही धुरा, या परमार्थाची धुरा समोर चालवण्यासाठी भावी पिढीमध्ये तरुणांची गरज आहे. म्हणून जे कीर्तनाला आलेत ना, त्यांना खरं मनापासून धन्यवाद आहे. बघा, म्हणून संतांच्या संगतीची गरज ही जीवाला सुद्धा आहे आणि देवाला सुद्धा आहे. तुम्ही म्हणता देवाला काय गरज आहे? सगळं विश्वच त्यानं निर्माण केलंय, बरोबर आहे ना? जेने ये विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले. सगळं जग ज्यानं निर्माण केलं, त्याला काय गरज आहे संतांच्या संगतीची?
पण देवाला सुद्धा संतांच्या संगतीची गरज आहे. याचं कारण देवाकडं पण एक गोष्ट कमी आहे. कोणती गोष्ट कमी हो? देवाकडं भक्ती सुखाची कमी आहे. म्हणून त्या भक्ती सुखासाठी तो परमात्मा वैकुंठ सोडून आला. वैकुंठ सोडणी आला, वैकुंठ सोडणी आला, वैकुंठ सोडणी आला, वैकुंठ सोडणी आला. देवा भावाचा भोगेला, देवा भावाचा भोगेला, देवा भावाचा भोगेला, देवा भावाचा भोगेला, देवा भावाचा भोगेला. म्हणून संतांच्या संगतीची गरज देवाला सुद्धा आहे. म्हणून तुकोबराय सांगतात त्या संतांच्या चरणावर भाव ठेवला आणि माझ्या हृदयात असलेला परमात्मा मला प्राप्त झाला. बघा हृदयातच होता पण कसं काही दिसलं नाही. आता विचार करू थोडा. आता लोखंडाचा परिसाचा स्पर्श लोखंडाला झाला तर लोखंडाचं काय होतं? सोनं होतं. मान्य आहे की नाही? मग एक परिसाचा तुकडा एका कागदामध्ये गुंडाळला आणि तो लोखंडाच्या पेटीत ठेवला. आता सोनं होईल का पेटीचं? नाही होणार. का? कारण त्या वरच्या गुंडाळलेल्या कागदामुळं त्या परिसाचा आणि लोखंडाचा काय झाला नाही? स्पर्श झाला नाही. अगदी तसंच आहे. आपली ही लोखंडाची पेटी आहे. याच्यामध्ये परिस देव आहे, देव आहे, हो हो देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, हो देव आहे, देव आहे. हृदय मंदिरी शोधून पाहे, हृदय मंदिरी शोधून पाहे, राम देवनतीला नाना परी, देवनतीला नाना परी. हृदय मंदिरी शोधून पाहे, हृदय मंदिरी शोधून पाहे, राम देवनतीला नाना परी, देवनतीला नाना परी. देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे. किंवा आणखी देव देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर, आत आत्मा परमेश्वर, देह देवाचे मंदिर. या देहामध्येच तो परमात्मा आहे. तसं बघा या लोखंडाच्या पेटीमध्ये जो परमात्मा आहे, परिसरूपी परमात्मा, त्याच्यावरती अज्ञानरूपी कागदाचं काय आहे? आवरण आहे. आणि जोपर्यंत संतांची भेट होत नाही आणि तो अज्ञानरूपी कागद बाजूला निघत नाही तोपर्यंत या शरीरातला या हृदयातला परमात्मा आपल्याला भेटणार नाही. विठ्ठल 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 म्हणून तुकोबराय म्हणतात की संतांचं दर्शन झालं, संतांची भेट झाली आणि माझ्या हृदयात असलेला परमात्मा मला सापडला. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. या अभंगाचा अर्थ भावार्थ असाच असल असं मी सांगत नाही. बघा माझ्या बुद्धीला पटल सुचल त्याप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न केला. आणि इथं आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल सगळ्या समस्त सप्ताहाची जी कमिटी आहे सर्वांचे आभार व्यक्त करते. आदरणीय नाना यांचे देखील आभार व्यक्त करते. आणि सुंदर असं नियोजन तुम्ही सप्ताहाचं केलंय.
फक्त जाता जाता एवढंच सांगेन की आजकाल परिस्थिती अशी निर्माण झाली की जास्त जातीवाद झाला. म्हणून कृपया हात जोडून सगळ्यांना विनंती आहे की तुमचा जातीवाद तिकडं दुसऱ्या स्टेजवर होऊ द्या दादा, पण या परमार्थ क्षेत्रामध्ये तरी तो नसावा. कारण संतांची शिकवण, संत विचार जर तुम्ही वाचले तर प्रत्येक संतांचे विचार वाचले तर कुठल्याच संतांना जात भेद मानलेली नाही. बघा, संत सावता महाराज कोण आहेत? माळी. संत सेना महाराज नावी, गोरोबा, कुंभार, रोहिदास, चर्मकार. संत नामदेव महाराज शिंपी. असे अनेक संत अनेक भिन्न जातीतले आहेत, परंतु एकमेकांच्या विचारसारणीवर चालणारे, एकमेकांना गुरु मानणारे. अहो, चोकोबा ज्यावेळेस भिंत कोसळली मंगळवेड्याला आणि चोकोबा त्या भिंतीमध्ये खाली दबले गेले, त्यावेळी संत नामदेव महाराजांनी ते हाडं आणून पंढरपूरला त्यांची समाधी बांधली. तुम्ही सांगा, नामदेव महाराज शिंपी आहेत, चोकोबा महार आहेत, अर्थार्थी जातीचा संबंध आहे? अजिबात नाही. म्हणून संतांनी जातपात मांडली नाही. मायबाप कृपया हात जोडून विनंती, कमीत कमी सप्ताहामध्ये तरी जातीपाती आणू नका. आणि बघा, सप्ताहामध्ये जातीपाती आणल्या ना तर याचं फळ कोणालाच भेटणार नाही. कारण श्रीमद भागवत कथेतला महात्म्यातला श्लोक आहे, नाही महात्म्यातला नाही, प्रथम स्कंदातला श्लोक आहे. त्या स्कंदामध्ये कथा श्रवणाचा आणि कीर्तन श्रवणाचा अधिकारी कोण सांगितलाय? निर्मत सराणाम सता, ज्याच्या अंतकरणामध्ये मत्सर भाव नाही. पण आजकाल गावामध्ये सप्तेच असे व्हायला लागलेत, याची अडवायची आणि त्याची जिरवायची. असं जर म्हणत असताल ना तर कुठलाच देव नाही जो तुम्हाला पुनीत करणार आहे. म्हणून आजपासून एवढं लक्षात ठेवा की सप्ताहामध्ये तरी जातीवाद आणू नका. हे गोड नियोजन तुम्ही सर्व ग्रामस्थांनी केलं, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. मगापासून गेली 2 तास झालं कीर्तनाला जे सुंदर गायनाची साथ करतायत, एक एकाहुनी बळी. हे बघा, कौतुक कोणाचं करावं हेही समजलं पाहिजे. आजकाल अनेक गायक आहेत, अनेक असे चांगले गाणार आहेत, परंतु पाठांतरातली माणसं अशीच सापडतात. बघा, जी जुनी माणसं आहेत ना यांच्याकडेच जास्त पाठा असतो. म्हणून सर्वांच्या चरणावरती पुनश्च नतमस्तक. सुंदर गोड अशी मृदंगाची ज्यांनी साथ केली, महाराजांनाही कोटी कोटी धन्यवाद. आणि गोड अशी सिस्टीम ज्यांनी दिली आहे, खरं तर सिस्टीमवाल्या दादासाठी एकदा टाळ्या वाजवा. अगदी गोड सिस्टीम आहे. कारण कोणाचं सोनं करायचं आणि कोणाची माती करायची हे त्यांच्या हातात आहे बरं का. म्हणून मी सिस्टीमवाल्याच्या कधीच नादी लागत नाही. कुठेही गेलं फक्त दादा इको द्या, बेस द्या, ते बरोबर त्यांच्या पद्धतीनं देतात. बघा, माणूस मेल्यावर माणसाची माती कधी करतात? माती कधी सावडतात? 3ऱ्या दिवशी. पण एकदा जर सिस्टीमवाल्यानं माती केली ना पुन्हा सावडता येत नाही. म्हणून गोड सिस्टीम ज्यांनी दिली आहे, शिवगिरी मंडप यूट्यूबवाले दादा आहेत त्यांनाही धन्यवाद. आणि तुम्ही कथा श्रवणासाठी कीर्तन श्रवणासाठी आलेले सर्व श्रोतेजन, सर्वांच्या चरणावरती पुनश्च नतमस्तक. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. हे बघा, आतापर्यंत टाळी वाजवायला कुचरपणा केला, पण आता ज्ञानेश्वर माऊलीचं सुंदर भजन होईल. हात एक साथ ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम.
ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम